हॅलो फ्रेंड्स, सो हा व्हिडिओ BAMSच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर तुम्हाला BAMSमध्ये ॲडमिशन घ्यायची तर त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 काय असणार आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल तर मला या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मॅसेज किंवा कॉल करू शकता, ठीक आहे. आणि ऑफलाईनसुद्धा ऑफिसला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. सो बघा, आता नीटमध्ये आपल्याला मार्क्स मिळाले आहेत, ठीक आहे. फार कमी मार्क्स यावेळेस मिळाले आहे कारण पेपर हार्ड होता, पण तरी देखील मार्क्सवर डिपेंड न राहता आपल्याला ऑल इंडिया रँकवर आपल्या सीटसाठी डिपेंड राहावे लागणार आहे. सो कारण AIRवरूनच आपली जी सीट आहे, जे कॉलेज आहे ते आपल्याला तिथे अलॉट व्हायचे चान्सेस आपल्याला समजतात. सो बघा, जर आपण बघितला मागच्या वर्षीचा बघा, आता आपण BAMS कॅप 3चा हा क्लोजिंग ऑल इंडिया रँक आहे, हा 2024चा आहे प्रायव्हेट कॉलेजेसचा. ओके, तर बघा त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला कोणता ऑल इंडिया रँकनी क्लोज झालं होतं ते जर आपण बघितलं तर त्यांनी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ हा आपला या वर्षीचा बघू शकतो. सो बघा, SC कॅटेगरीसाठी बघा क्लोजिंग कट ऑफ होता कॅप 3चा BAMSच्यासाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तो होता 4,04,618 एवढा क्लोजिंग कट ऑफचा विद्यार्थी हा शेवटचा विद्यार्थी तुम्हाला दिसेल. तुम्ही जर लिस्ट चेक करू शकता, ठीक आहे. तर त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षी असू शकतो 4,24,600 एवढा, किंवा कॅप राऊंड 3पर्यंत म्हणते मी. कॅप 1मध्ये जर तुम्हाला याच्या जास्त असतील तुमचा ऑल इंडिया रँक तर तुमचा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तिथे लागू शकतो इझिली नंबर. ओके, SC कॅटेगरी. सो ST कॅटेगरीचा बघा काय आहे, 6,03,448 हा प्रिव्हियस इयरचा होता. ओके, कॅप 3चा कट ऑफ. तर बघा एक्सपेक्टेड असणार आहे 6,15,301. ओके, त्यानंतर OBC कॅटेगरीसाठी बघा 4,02,625 हा क्लोजिंग रँक होता. ओके, मागच्या वर्षी. सो यावर्षी 4,10,702 हा इथे आपल्याला असू शकतो, ठीक आहे. तर VJA कॅटेगरीसाठी होता क्लोजिंग रँक 4,03,742. तर यावर्षी असणार आहे 4,12,700 एवढा एक्सपेक्टेड कट ऑफ आपला तिथे असणार आहे, ठीक आहे. देन नंतर NTB कॅटेगरीसाठी बघा 2024चा होता क्लोजिंग कट ऑफ कॅप 3चा BAMS प्रायव्हेट कॉलेजेसचा, तो होता 4,15,618, ठीक आहे. पण आता आपल्याला असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षीसाठी 4,23,601 एवढा असू शकतो, ठीक आहे. आता हा जो आहे मी हा टेंटेटिव्ह एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे, ठीक आहे. आणि पण हा जो कट ऑफ आहे हा एक्झॅक्टली आपल्या सिलेक्शन लिस्टवरून मी तिथे ॲनालाइज केला आहे, ठीक आहे. जर तुम्हाला जर कॉलेजमध्ये जर तुम्हाला याच्यावरून कमी किंवा जास्त असेल आणि तुम्हाला जर कोणतंही सीट तिथे तुमच्या आवडीचं कॉलेजमध्ये जर मिळवायचं असेल तर तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग करू शकता. त्याचा तुम्ही मला मॅसेज किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही कॉल करू शकता, ठीक आहे. त्यानंतर NTD कॅटेगरीसाठी बघा 4,04,513 हा ऑल इंडिया रँक होता 2024चा कॅप 3चा क्लोजिंग BAMS प्रायव्हेटसाठी. तर आता बघा यावर्षी आपला असू शकतो 4,15,500 एवढा, ठीक आहे, समजलं. देन SC/BC कॅटेगरीसाठी बघा 4,65,383 हा क्लोजिंग कट ऑफ होता मागच्या वर्षी BAMS प्रायव्हेटसाठी. तर यावर्षी असू शकतो 4,75,300 एवढा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ॲटलिस्ट एवढे जर रँक असले तरी आपल्याला प्रायव्हेटमध्ये कॅप 3पर्यंत देखील तिथे आपल्याला सीट ही अलॉट होऊ शकते जर आपण योग्य प्रकारे काउन्सिलिंग केली तर, ठीक आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी बघा क्लोजिंग रँक 4,05,761 होता. तुम्ही जाऊन चेक करू शकता लिस्टमध्ये, ठीक आहे. कॅप 3मध्ये BAMSला प्रायव्हेट कॉलेजेसला. तर यावर्षी आपला जाऊ शकतो 4,20,700 एवढा, ठीक आहे. आता कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतं, एवढं फिक्स नाही आहे, पण जशी लिस्ट येईल, ठीक आहे, त्यावरून आपण सांगू शकतो की किती कट ऑफ जाईल, आपला नंबर लागेल का नाही. ऑल इंडिया रँकवरच सर्व हे डिपेंड असतं. त्यामुळे तुम्हाला जर सीट हवी असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करा माझ्याकडून. कमीत कमी दरामध्ये तिथे तुम्हाला ती उपलब्ध आहे. बाकीच्या काउन्सिलरपेक्षा हे खूप अफोर्डेबल तुम्हाला काउन्सिलिंग आणि प्रिसाईज तिथे तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकतात कट ऑफचे व्हिडिओज, मागचे इयरचे सर्वे माझे, ठीक आहे. लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू.